नमस्कार मंडळी. तुम्ही डायबिटीसची औषधं नियमित घेताय, गोळ्या वेळेवर घेताय, तरीसुद्धा साखर काही केल्या कंट्रोलमध्ये येत नाही. मग प्रश्न असा पडतो की औषधं फेल होत आहेत का डायबिटीस जास्त वाढतोय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत औषधं घेऊनही साखर का वाढते याची 7 धक्कादायक कारणं, जी 90% लोकांना माहीतही नसतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी आपण बघणार आहोत एक साधी पण महत्त्वाची चूक, जी सुधारली तर औषधांचा परिणाम लगेच दिसून येतो. तर आता बघूया औषधं घेऊनही साखर का वाढते याची 7 कारणं. नंबर 1, चुकीची औषधं घेण्याची वेळ. खूप लोकं औषधं घेताना कधी जेवणाआधी, कधी जेवणानंतर, कधी औषध घ्यायलाच विसरतात, कधी 2-2दा डोस घेतात. मंडळी, डायबिटीसच्या औषधांची वेळ चुकली तर औषध काम करत नाही. त्यामुळे औषधं घेण्याची वेळ स्वतःहून बदलणं ही फार मोठी चूक आहे. नंबर 2, औषधं असूनही चुकीचा आहार. अनेकांचा समज असतो मी तर गोड खातच नाही तरीसुद्धा माझी साखर का वाढते. याचं प्रमुख कारण म्हणजे जास्त भात खाणे, मैदा खाणे, बटाटा, पांढरं ब्रेड किंवा बेकरीची उत्पादनं सारखी खाणे, फळांचे ज्यूस पिणे. या सगळ्या पदार्थांचं शरीरात डायरेक्ट साखरेत रूपांतर होतं. औषधं एकीकडं काम करत असतात, मात्र दुसरीकडं आपण शुगर बॉम्ब टाकत असतो. नंबर 3, मानसिक तणाव. या मुद्द्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. मानसिक ताण वाढला की कार्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं, इन्शुलिन नीट काम करत नाही आणि मग रक्तातील साखर अचानक वाढायला लागते. त्यामुळे औषधं असूनही मानसिक ताण कंट्रोलमध्ये नसेल तर डायबिटीस कंट्रोल होत नाही. नंबर 4, झोपेचा अभाव. रोज 5 ते 6 तासांपेक्षा कमी झोप ही सुद्धा रक्तातील साखर वाढण्याचं प्रमुख कारण आहे. याचा परिणाम म्हणून शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि सकाळची फास्टिंगची शुगर जास्त येते आणि कुठलीही औषधं झोपेची भरपाई करू शकत नाहीत. त्यामुळे शक्यतो किमान 8 तास तरी झोप आपल्याला घ्यायलाच पाहिजे. नंबर 5, शारीरिक हालचालींचा अभाव. मंडळी, हल्ली बैठ्या कामांमुळे माणसाची शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे. तसंच गाड्यांच्या अतिवापरामुळे सुद्धा शारीरिक हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे जर दिवसभर बसून काम असेल, चालणं होत नसेल, व्यायाम नसेल, तर औषधं अर्धवट काम करतात. त्यामुळे किमान 30 मिनिटं चालणंसुद्धा अनेकदा औषधांइतकंच प्रभावी ठरू शकतं. नंबर 6, चुकीची तपासणी किंवा रिपोर्ट समजण्यात चूक. खूप लोक फक्त एकदाच साखर तपासतात किंवा जुने रिपोर्ट पाहून समाधानी होतात. पण फास्टिंग, PP, HbA1c या तिन्ही वेगवेगळ्या टेस्ट आहेत, तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. HbA1c वाढलेली असेल तर औषधात बदल हा गरजेचा असतो. त्यामुळे या बाबतीत डॉक्टरांचाच सल्ला घेत चला, स्वतः काहीही ठरवू नका. आणि नंबर 7, शरीराला औषधांची सवय होणं. मंडळी, काही वर्षांनंतर तीच औषधं कमी प्रभावी होतात. त्यांचा डोस काळानुसार बदलावा लागतो. कधी नवीन औषधंसुद्धा वाढवावी लागतात. पण अनेक लोक डॉक्टरांकडे जातच नाहीत आणि जुनीच गोळी चालू ठेवतात. त्यामुळे त्यांच्या साखरेच्या कंट्रोलवर परिणाम होतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, औषधं बदलण्यापूर्वी स्वतःहून काहीही करू नका. याबाबतीत स्वतः निर्णय घेणे, स्वतः औषधं बदलणे किंवा बंद करणे आणि स्वतःच टेस्ट करणे हे सगळं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे याबाबतीत तरी निदान डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नका. थोडक्यात सांगायचं झालं तर औषधं असूनही साखर वाढते याचा अर्थ असा होत नाही की औषधं चुकीची आहेत. बहुतेक वेळा आपल्या चुकीच्या सवयी, आपली जीवनशैली आणि आपल्या होणाऱ्या चुका यामुळे औषधांचा परिणाम हवा तेवढा होत नाही.